इंग्रजाच्या काळामध्ये इंग्रजाच्या काळानंतर कधी वर्धा जिल्ह्याची महाराष्ट्राची मोजणी झाली नाही। इंग्रजाच्या काळामध्ये काठ्यांनी मोजण्या करायचे, बांबूच्या तुकड्यांनी मोजण्या करायचे, त्यावेळी जमाबंदी झाली, सेटलमेंट झालं, शेतीचे तुकडे पडले, शेतीचे बांध ठरले, शेतीची वहिवाट ठरली, घराची मोजणी झाली। पण नंतर मात्र कुठल्याही सरकारने या राज्यामध्ये आपल्या राज्याचं सेटलमेंट केलं नाही, आपल्या राज्याची जमाबंदी केली नाही। पण आता आम्ही निर्णय घेतलाय, आमच्या जिल्हाधिकारी आमची SLR बसवून, माननीय तळस साहेब, आम्ही या ठिकाणी तुमचे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे शेताची जमीन, प्रत्येक शेतकऱ्याची जमिनीचे पोटहिशात आम्ही मोजून काढणार आहे आणि या जिल्ह्याची पुन्हा एकदा नव्याने सेटलमेंट करून प्रत्येकाची हद्द कायम करून देण्याचा निर्णय आम्ही करतोय। एवढंच नाही तर गावठाणामध्ये जेवढे गाव आहेत, त्या गावठाणामध्ये जेवढे घर आहेत, त्या घरांची प्रत्येकाची सरकारी मोजणी करून त्या घरांचं स्वामित्व देण्याचा निर्णय आम्ही केलाय। एवढंच नाही तर नगरपालिकेला मी शब्द दिला होता, सुमित, नगरपालिकेमध्ये जेवढे काही घर आहेत त्या घराची सरकारी मोजणी, एक घर मोजायला 6000 रुपये खर्च येतं। जर उद्या आर्वीची मोजणी करायची असेल, तळेगावची मोजणी करायची असेल, प्रत्येक घराचा ड्रोन सर्वे, रोवर सर्वे करायला 6000 रुपये खर्च येतो। पण आम्ही वचन दिलं होतं सुमितच्या निवडणुकीमध्ये, आमचं सरकार आलं तर आम्ही आर्वी त्या ठिकाणी सर्व नगरपालिका सर्व गावांची सरकारी मोजणी करून देऊ। तुमच्या घराची लांबी किती, तुमच्या घराची रुंदी किती, तुमच्या घराची उंची किती, तुमच्या घराचा भूखंड किती, सरकारी मोजणी करून 6000 रुपयाची मोजणी माफ करून सरकारतर्फे मोफत तुमच्या घराची मोजणी करून तुम्हाला स्वामित्व कार्ड देण्याचा निर्णय आमचं सरकार करणार आहे। खऱ्या अर्थाने जनतेची मालमत्ता मोजून देण्याचा निर्णय आम्ही केला आहे आणि या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी आमच्या सरकार